विनोद सर भी देखिए आज जुड़ेंगे निश्चित रूप से, साथ में जुड़ेंगे। सार्थक 11 से जो टीम ने देखिए टॉस जीतकर यहाँ पर गेंदबाजी चुन लिए हैं और बल्लेबाजी के लिए दोनों टीम के 12 में 12 खिलाड़ी। पिछला मैच कितना ओवर में कंप्लीट हो गया भाई? पिछला मैच 2 ओवर 5 बॉल में 17 बॉल में मैच 2 ओवर 5 गेंद में मैच कंप्लीट हुआ। चलिए वक्त मत लीजिए, कहते ना समय किसी का मोहताज नहीं, हम समय के मोहताज हैं। मुझे लगता है शायद इस मैच में बहुत जल्दी आतिश पाटिल सर का आवाज़ आना चाहिए, सुबह का ब्रेकफास्ट हो जाना चाहिए। चलते हैं पहले इनिंग की तरफ, फिर से एक बार आतिश पाटिल सर की तरफ। स्कोर बुक आज ना, आज तो एक ही स्कोर बुक में काम हो जाएगा। उसके नीचे डाल दो चाहिए। चला सर, हेलो हेलो उधर भी बोलने का 300 हेलो बोलने का। हॅलो, चला सामन्याला सुरुवात करायची आहे। नांदेडपाड्याचे आयकॉन अक्षय पवार आणि चैतन्य सॉरी करण मडवी चिरले। दोन संघादरम्यान होणारी ही लढत निशांत 11 दादरपाडा विपक्ष सार्थक 11 जुई। सार्थक 11 जुई संघानं टॉस जिंकून स्वतःसाठी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। तर चला फलंदाज मैदानामध्ये यायचं आहे। अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये फडकणारा तो विचारांचा एक तिरंगा 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिशेने जात असताना या भारत मातेच्या मातीमध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये स्वातंत्र्याची पहिली ठिणगी छत्रपती शिवाजी महाराजांनी टाकली आणि तिथूनच जुलमी राजवटीला संपवण्याचं एक युद्धतंत्र माझ्या मराठ्यांच्या मावळ्यांनी संपूर्ण देशाला शिकविलं। या मातीमध्ये आलेले व्यवसायाच्या रूपानं पहिले ब्रिटिश ज्याने या ठिकाणी व्यवसाय करू पाहिला, पण तब्बल 150हून अधिक वर्षाची जुलमी राजवट या भारत मातेनं सोसली। कुठेतरी क्रांतिकारकांच्या मनामध्ये असणारा आत्मसन्मान जागा झाला आणि तिथूनच स्वातंत्र्याच्या ठिणगीचा दुसरा जन्म झाला। या मातीतून ब्रिटिश कैक वर्षानंतर निघून गेले, पण जाता जाता ब्रिटिशांनी दोन गोष्टी या मातीमध्ये ठेवल्या। पहिली गोष्ट म्हणजे सहज न समजणारी इंग्रजी भाषा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मनातून न उतरणारी क्रिकेटची परिभाषा। आज त्याच ब्रिटिशांचा क्रिकेट हा भारतीयांचा धर्म बनला आणि त्या धर्माचा देवता सचिन रमेश तेंडुलकर झाला। अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांना क्रांतिवीरांना नमन करून स्वातंत्र्यवीर चषक 2024च्या एका शानदार स्पर्धेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय। खरं तर हे दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या नावानं गजबजलेलं कायमस्वरूपी असणारं क्रिकेटचं मैदान, ज्या ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा, मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम, मोठमोठे इव्हेंट पाहतोय आणि आज देखील अशीच एक क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते। चला दोन्ही संघांचे 12 खेळाडू आपण लगेचच आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे। 4 षटकांचा खेळ आणि हॅलो दोन्ही टीमला मी विनंती करू की
मागच्या बाजूला आपण बघतोय डीप फाईन लेग असेल किंवा डीप थर्डमॅन असेल, त्या ठिकाणी 2 पॅव्हिलियन आहेत. दोन्ही संघ त्याच ठिकाणी थांबतील ही तुम्हाला आम्ही विनंती करतोय. एक बदलता चेहरा या मैदानाचा, कारण त्या पाठीमागे या मैदानावर कामोठे जुई नौपाडा असेल किंवा या ठिकाणी जे सहकारी करणारं मेहनत घेणारी जी टीम आहे त्यांचं सगळ्यांचं एक योगदान राहिलं आहे. आणि म्हणून आज आपण छोटे टॉवर देखील पाहतोय, 2 पॅव्हिलियन देखील पाहतोय. 2 ते 3 वर्ष अगोदर या मैदानाची ओळख ही फार वेगळी होती, हालत देखील वेगळी होती, पण आता या ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. त्याचं कारण या मैदानासाठी घेतली जाणारी मेहनत आहे. येणाऱ्या काही वर्षानंतर या ठिकाणी फ्लड लाईट देखील आपल्याला मोठ्या पद्धतीने पाहायला मिळतील. आणि येणाऱ्या काही दिवसानंतर आपल्याला अगदी उच्च कोटीचे जे क्रिकेटचे टॉवर असतात ते देखील पाहायला मिळू शकतात. चला सामन्याच्या दिशेनं आपल्या नजरा रोवूया. पहिलं षटक घेऊन केतन म्हात्रे बाउन्स केला. इथे मात्र पहिला बॉल, बॅटला बॉल ब्रश झालाय, फार मोठा धक्का लागलाय. अक्षय पवार सारखा एक खेळाडू या ठिकाणी जाळ्यामध्ये अडकलाय. ही खासियत आहे केतन म्हात्रे या खेळाडूची, पण तितकीच ओळख या ठिकाणी अक्षय पवारची देखील राहिली. पण या कामोटेच्या मैदानावर अक्षय पवारचा वार मात्र फुकट गेलाय असंच काहीसं म्हणावं लागेल. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतील. अगदी आपण पाहिलं दादरपाडा, दुसऱ्या बाजूला जुई आहे. तर दोन्ही संघाचे 12 खेळाडू या ठिकाणी येऊन थांबायचे आहेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये ओमकार कोळी हा जाताना पाहायला मिळेल. कुठल्याही संघाची एक रणनीती राहते मित्रांनो, की आपण सुरुवातीला जे नवीन फलंदाज असतात ते संघाचे एक आधारस्तंभ असतात. त्यातला एक आधारस्तंभ अर्थातच अक्षय, ज्याच्यावर फार मोठी जबाबदारी होती, पण अंततः केतन म्हात्रेच्या जाळ्यामध्ये तो अडकलाय. पहिल्या चेंडूवर मिळालेली विकेट कुठल्याही गोलंदाजाचं मनोबल वाढवणारी ठरेल. हे असं काहीसं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुढचा बॉल, यावेळेस शॉट अप पूल केलाय, पूल अँड पूल पॉवरफुल सक्सेसफुल पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या वरून जाणारा अगदी तडाखेबंद स्ट्रोक आहे, ज्यामध्ये टायमिंग पाहायला मिळालं, ज्यामध्ये ताकद पाहायला मिळाली, ज्यामध्ये नजाकत देखील होती. खेळाडू बाद झाल्यानंतर केतनवर केलेला हा पहिला आक्रमण. पुढचा बॉल, यावेळी देखील शॉट पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग अगदी खराब पाहायला मिळालं. लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. 7 धावा धाव फलकावर लागल्या जातील. पहिल्या 3 चेंडूमध्ये समीकरण अगदी संमिश्र असं आहे. गोलंदाजाला मिळालेलं यश आणि फलंदाजाला देखील प्राप्त झालेलं यश असं काहीसं चित्र. यावेळी चांगला चेंडू अगदी गतीनं फेकलाय. ही कसरत असते आपण ज्यावेळेस रेनी सीझन क्रिकेट खेळतो. रबर बॉल या क्रीडा स्पर्धांमध्ये ज्यावेळेस पाऊस पडतो आणि अशा कॉन्क्रीटच्या विकेटवर गोलंदाजाला काशी मेहनत देखील करावी लागत नाही, कारण त्याचा फायदा गोलंदाजांना पाऊस पडल्यानंतर अधिक होतो. आणि आज सकाळपासून पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवला गेलाय, म्हणजे अधूनमधून कोसळणाऱ्या सरी आणि त्यामधून कामोठे नगरीमध्ये कामोठेच्या मैदानावर चिंब क्रिकेटनं भिजणारा प्रत्येक प्रेक्षक आज या खेळाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतील. चढ उतार या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. पुढचा बॉल, यावेळेस अगदी जबरदस्त अशी उसळी आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये काय घडलं आपण पाहिलं. विकेट आली, षटकार आला आणि तदनंतर उर्वरित 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. एकूण 8 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. म्हणजे केतन म्हात्रेच्या खांद्यावर जी जबाबदारी होती, मी म्हणेन की त्यानं पूर्णपणे पार पडले, कारण अक्षय सारखा खेळाडू बाद केला, तदनंतर धावा देखील कमी केल्यात. म्हणजे इथे कुठेतरी आता समोरच्या संघाला विचार करावा लागेल, कमबॅक करावं लागेल. अशा वेळेस आपण जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये 56 धावा अगदी 3 षटकामध्ये चेस झाल्या, ज्यामध्ये फार मोठं योगदान सुहास पवार या खेळाडूचं देखील राहिलं. 12 चेंडूमध्ये 45 धावांचं योगदान या ठिकाणी त्यानं दिलं. आणि सामन्यामध्ये असं वाटलं की विकेटवर पाणी असल्यामुळे गोलंदाजाला काशी मदत होईल, पण तसं काही घडलं नाही आहे. सुहास पवारनं जबरदस्त फलंदाजी केली. नवीन गोलंदाज अतुल म्हात्रे, यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, मात्र वेगानं आलेला चेंडू डिफायनेकच्या दिशेनं जातो. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहे. जोवर चेंडू उचलला, फेकी केली गेली, तोवर एकच धाव मिळते. कौतुक करावेसे वाटतील. अबाव 40-50 मध्ये आहेत आणि खरं तर
आजही इतक्या तत्परतेनं ते क्रिकेट खेळतायत आणि नुसते क्रिकेट खेळत नाही तर आपल्या संघाला प्रोत्साहन देखील देत आहेत. हीच तर खरी गोष्ट आहे. तुमचं क्रिकेट जरी संपलं तरी तुम्ही तुमच्या संघाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणं एक खऱ्या खेळाडूची एक ओळख असते आणि ती ओळख दादा दाखवतायत. दरम्यान पुढचा बॉल यावेळेस अतिशय भन्नाट वेग होता. चांगला टप्पा, चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते, चांगलं नियंत्रण आहे. ज्यावेळेस चेंडू आपण रिलीज करतो ना त्यावेळेस तुमचा टप्पा, तुमची दिशा, तुमची लाईन आणि लेंथ योग्य असणं फार गरजेचं आहे आणि या गोलंदाजामध्ये ती क्षमता देखील पाहायला मिळते, ज्याचं नाव आहे अतुल म्हात्रे. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस परत एकदा डिफाईन्ड क्षेत्र, त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकच धाव मिळते, पाहिजे तशा धावा होत नाहीयेत, पाहिजे तसा धावांचा ग्राफ नाहीये. पहिली विकेट, तदनंतर षटकार आणि तदनंतर धावा पूर्णपणे मंदावलेल्या आहेत, सुस्तावलेल्या सुस्तीत मध्ये सध्या धावा 10 झाल्यात. धावफलकावर आपण पाहतोय 10-1 बाद अशी स्थिती आहे. भन्नाट वेग पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. काही अंशी जर तुम्ही लेदर क्रिकेट जर पाहत असाल तर टर्फ विकेटवर टाकला जाणारा चेंडू जितक्या वेगानं विकेट किपरच्या दिशेनं जातो ना तसाच काहीसा हा रबर बॉल विकेट किपरच्या दिशेनं जातोय. तुमच्याकडे जर या ठिकाणी सराव आणि नसेल तर रबर बॉल खेळणं इतकं सोपं नाहीये. पण चाल हॅलो 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 पुढचा बॉल गोलंदाजाचा. हॅलो 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 यावेळेस चांगल्या गतीने फेकलेला बॉल. हॅलो हॅलो या षटकामध्ये अतिशय जबरदस्त गोलंदाजी. वाईट जरी पडले असले ना तरी बॅटला बॉल तितक्या चांगल्या पद्धतीने स्पर्श करू दिलेला नाहीये. अतुल म्हात्रे शेवटचा बॉल घेऊन यावेळेस पुल केलाय. टायमिंग चांगलं आहे, खेळाडू उपस्थित होता मात्र चूक केली आहे त्या ठिकाणी. विकेटची संधी होती मात्र अशा वेळेस रबर बॉल तुमच्या हातामध्ये ओला जर असेल तर तो सहज बसत नाही. 2 षटकं संपलेली आहेत. 15 धाबांचा खेळ आतापर्यंत झालाय. 7.50 गतीनं 2 षटकानंतर 15 ही स्थिती आपण पाहतोय. उर्वरित 2 षटकाला तुम्हाला टार्गेट करावं लागेल कारण इथे जर 35 ते 40 धाबा जर याच्यापेक्षा कमी धावसंख्या झाली तर मग डिपेंड करताना तुम्हाला फारसा त्रास सहन करावा लागेल. केतन आपल्या खेळाडूंना या ठिकाणी थोडंसं कानमंत्र देईल आणि गरज देखील आहे. त्याच्याकडे पुरेसा अनुभव आहे. एक फार मोठं नाव या क्रिकेट विश्वामध्ये. इथे आपण पाहतोय गोलंदाजामध्ये परिवर्तन असेल, बदल असेल आणि तदनंतर आपण पाहिलं एक अनुभव मागाशी सांगितलं 40+ खेळाडू आहे आणि आज परत एकदा तिसरं षटक घेऊन एक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. रवींद्र कडू यांच्या खांद्यावर धुरा. आपण पाहतोय केजीएन मध्ये देखील त्यांची फार महत्वाची भूमिका असते आणि केजीएनच्या स्पर्धेमध्ये यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. तो अतिशय चांगला आलाय. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळते. 16 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. हलवार पद्धतीने 2 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर या मैदानाची एक ओळख, मैदानाच्या चौफेर आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळतात. तसंच काहीसं चित्र थोड्या वेळानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेस पॅडअप लाईनवर अगदी शरीराचा वेध घेणारी गोलंदाजी आहे. फलंदाजाचा फुटवर्क आहे
फलंदाजाच्या बॅटचा फ्लो काय आहे आणि त्यानुसार केली जाणारी ही गोलंदाजी आहे, यालाच म्हणतात अनुभव. जीवनामध्ये तुम्ही किती खेळलात याला फार महत्व नाहीये, तुम्ही त्या खेळातून तुमचा अनुभव कसा वापरता, कोणत्या वेळी वापरता यावर तुमचं यश अवलंबून आहे. समोरच्या संघाचे खेळाडूचे डावपेच माहिती असणं फार गरजेचं आहे आणि त्या डावपेचाचा पूर्णपणे पुरेपूर माहिती घेऊनच ही गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. हे देखील त्याचं उदाहरण पाहायला मिळते. यावेळेस फुल टॉस पण गती नव्हती, यावेळेस नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्याकडून. पंचांचं अगदी लक्ष आपण पाहतोय, हे गरजेचं आहे. आपण बघतो ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, ग्रामीण रबर बॉल असेल, आता तंत्रज्ञानातून देखील आपल्याला वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर झी क्रिकेटच्या माध्यमातून देखील आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. आणि या चॅनलचे फाउंडर संदेश भगत या ठिकाणी देखील उपस्थित आहेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये करण मडवी. यावेळेस पहिला बॉल करणच्या बॅटला स्पर्श झालाय, लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. खरं तर करण, त्याचं खरं नाव कृतज्ञ आहे, कृतज्ञ मडवी. पण मागच्या 3-4 वर्षामध्ये या खेळाडूने काय स्वतःची छाप सोडली क्रिकेटमध्ये. अग्रेसिव्ह राहतो, शांत राहतो आणि संयम देखील त्याच्याकडे फार आहे. तोंडापेक्षा आपल्या बॅटवर जास्त विश्वास, यावेळी मात्र गोलंदाजाचा आपल्या हातावर विश्वास. दांडी गुल केली आहे खेळाडूची. आणखी एक खेळाडू या ठिकाणी बाद झालाय. ओमकार कोळी मात्र जास्त काही योगदान देऊ शकला नाही. 9 धावा केल्यात, पण ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर 1 षटकार आणि त्यानंतर 4 बॉल त्याचे एकूण डॉट आहेत. 4 षटकांच्या खेळामध्ये जर तुम्ही 4 बॉल डॉट झालात तर मात्र संघाच्या विजयाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासावर थोडासा असर पडतो. ते काहीसे या ठिकाणी पाहायला मिळालंय. 19 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अगदी काहीस दिवस शिल्लक आहेत. गणपती, नवरात्री, दसरा आणि मग टेनिस बॉल क्रिकेटचा शुभ मुहूर्त. म्हणजे आमच्याकडे पहिले ऑक्टोबर महिना आला तर क्रिकेट सुरू व्हायचं, पण आता रायगडमध्ये जर आपण पाहिलं तर क्रिकेट सुरू होत नाहीये आणि संपत्ती नाहीये. 12ही महिने क्रिकेट 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 आपल्याला पाहायला मिळतं. या दरम्यान चांगला फटका आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय, अपेक्षा होती, अपेक्षा पूर्ण केली आहे. याच दरम्यान आमच्या डाव्या बाजूला रायगडचा टायगर उस्मान पटेल यांचं या ठिकाणी शुभागमन आहे. आणि आम्ही त्यांना विनंती करू, फार मोठं नाव रायगडच्या टेनिस क्रिकेट विश्वाला आपण जी ओळख निर्माण करून दिली ना, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणूनच त्यांना मी विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं. असंख्य रेकॉर्ड्स आणि फार मोठं नाव, सन्मान्य आयोजकांच्या वतीने आम्ही विनंती करतो की आपण आमच्या या कक्षामध्ये यावं आणि बसावं, विराजमान व्हावं. 3 षटकं झालेली आहेत, 24 धावा या ठिकाणी धाव फलकावर लागल्या जातात. शेवटचं षटक जे असेल ती निर्णायक असणार आहे. कारण कशासाठी, कारण 3 षटकामध्ये जितक्या धावा पाहिजे होत्या तितक्या धावा झालेल्या नाही आहेत. पण शेवटच्या षटकामध्ये 15 ते 20 धावा आल्या तर गोलंदाजासाठी या ठिकाणी काहीतरी करता येईल असं देखील आपण म्हणू शकतो. नेक्स्ट मॅच जारियन 11 तलोजा विपक्ष जय हनुमान मोठा खांदा. उस्मान पटेल विपक्ष हर्षद भगत. उस्मान पटेल या ठिकाणी टॉस साठी आलाय. मी हर्षद भगत यांना विनंती करेन की आपण टॉस साठी यावं. एक बिग बॅटल, खेळाडूंपेक्षा प्रेक्षकांना एक पर्वणी. ज्या ज्या मैदानावर उस्मान पटेल बॅटिंग करतो ना, त्या ठिकाणी शेकडो हजारोंची गर्दी त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी असते. मग ते रायगड असू द्या, ते गुजरात असू द्या, तो गोवा असू द्या किंवा मग ते दुबई असू द्या, विविध क्षेत्रांमध्ये उस्मानने आपल्या टेनिस क्रिकेटच्या बॅटची छाप सोडली आहे. यावेळेस मात्र बॉल बॅटला ब्रश झालाय. पहिल्या शूटवर आलेली ही विकेट आहे. इथे मात्र नवीन गोलंदाज जीवन भेंडे यांना प्राप्त झालेली विकेट. आणि मात्र सुरुवातीला जो पडशा पडला अक्षयच्या विकेटचा, तदनंतर मात्र संघ काही उठला नाही. अधून मधून
धावा घेण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्या धावांना देखील यश मिळालं नाही. इथे मात्र निशांत 11 दादरपाडा संकटामध्ये आहे, कारण जर आपण पाहिलं फक्त आणि फक्त 24 धावा आतापर्यंत चेंडू संपलेत, एकूण 19 आणि राहिलेत शिल्लक फक्त 5. या 5 चेंडूमध्ये 15 ते 20 धावा करा, कारण जर कुठे पाऊस सुरू झाला तर गोलंदाजांना या विकेटवर आणखी मदत होऊ शकते. पण अजूनही त्या मदतीच्या अपेक्षेमध्ये सध्या मदत आहे ती पहिल्या डाबामध्ये गोलंदाजांना. यावेळेस अपील केला जाईल लेग बाईटच्या माध्यमातून या ठिकाणी धाव जोडली जाईल. 25 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 4 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी असेल. निशांत 11 दादरपाडा हा उरणचा संघ आहे, ज्यामध्ये निमिष मोहितेचं नाव आपण ऐकतो वारंवार. यावेळी चांगला तडाखा दिला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. कृतज्ञ मडवीच्या खेळाचा अंत झाला. अपेक्षा होती कृतज्ञ मडवीच्या बॅटमधून आणखी 1-2 फटके यावेत, पण तसं काही घडलं नाही मित्रांनो. याचंच नाव मित्रांनो क्रिकेट आहे. नावापेक्षा हा खेळ मोठा आहे. कधी कधी हा खेळ तुमच्या सोबत इतका खेळतो की तुम्ही केलेल्या भूतकाळातल्या कामगिऱ्या तुम्हाला विसरायला लावतो. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय वैष्णव कासूकर. हा खेळाडू संकटामध्ये आहे. अगदी भुवरामध्ये सापडलेली जी नाव आहे ती किनाऱ्याला येईल का हा प्रश्न या ठिकाणी आहे. तर तुमच्याकडे आता वेळ नाही आहे आणि तुमच्याकडे चेंडू देखील शिल्लक नाही आहे. 3 चेंडू मध्ये 3 मोठे फटके येणं फार गरजेचे आहेत. यावेळेस डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल आहे. वाईट बॉल दर्शवला जातोय. 26 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. आजचा दिवस क्रीडाप्रेमींसाठी क्रीडा रसिकांसाठी फार महत्वाचा दिवस, कारण स्वातंत्र्यवीर चषकामध्ये आज तुम्ही रायगड मधले आणि ठाण्यामधले आयकॉन खेळाडू बघताय. फार मोठी नावं आज एका शृंखलेमध्ये आहेत. फार मोठी संकल्पना आहे. स्वातंत्र्याच्या अगदी 1 दिवस आधी आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय. लोवर फुलटॉस बॉल हलक्या हाताने चेंडू पुश केलाय. आज या स्पर्धेमध्ये बाबू सरांची AK-47 धडकेल आणि तदनंतर मग आमच्या सोबत सुशांत पाटील सर असतील, तदनंतर विनोदजी जगदाले सर असतील. ही देखील आवाज तुम्हाला सातत्याने वारंवार या ठिकाणी ऐकायला मिळेल. यावेळेस दांडी गोल आहे, दांडी गोल आहे, दांडी गोल आहे. या विकेट सहित सामन्यामध्ये संघाची दांडी गोल होईल का हा प्रश्न देखील या ठिकाणी तमाम प्रेक्षकांना पडत असेल, खेळाडूंना पडत असेल. पण क्रिकेटच्या इतिहासामध्ये छोट्या छोट्या धावांना डिपेंड करणारी गोलंदाजी आपण पाहिली आहे. चमत्काराला नमस्कार केला जातो. इथे डिपेंड करतील का, काय असेल रणनीती, कोणते असतील ते गोलंदाज, कोणत्या शस्त्राचा वापर केला जाईल. चलू या पहिल्या डावानंतर परत एकदा आपण विनोदजी जगदाळे सरांच्या आवाजाकडे जाऊ. 24 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत. 28 धावा. नावं मोठी आहेत, काम छोटं झालंय, पण आता गोलंदाजीमध्ये तुमची कसरत तुम्हाला दाखवावी लागेल. थांबूया, वळूया टॉसच्या दिशेनं. मी विनंती करेन जाडियान 11 तळोजा, विपक्ष जय हनुमान मुठा खांदा, दोन्ही संघाचे कॅप्टन्स मला वाटते उस्मान पटेल या ठिकाणी उपस्थित आहे. मुठा खांदा संघाच्या कॅप्टन्सला मी विनंती करतो की आपण टॉस साठी यावं. तुर्तास मी स्वतःला थांबवतोय. जगदाळे सरांच्या आवाजाकडे आपण जाऊया. पुढचं डाव त्यांच्या आवाजातून आपण ऐकूया. धन्यवाद आतिश पाटील सर. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. या आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि मी शिवशाहीर विनोद जगदाळे अर्थातच तुमचा समालोचक या कामोठे नगरीने दिलेलं प्रेम आणि कामोठे नगरीने घडवलेलं मला समालोचक म्हणून तुमच्या समोर आज या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी उपस्थित होतोय. माझे साथी समालोचक माझ्याबरोबर जोडले गेलेले आतिश पाटील सर, मॅन फ्रॉम उरण, आणि क्रिकेटच्या दुनियेतील आपल्या शब्दांचं विविध प्रकारे विश्लेषण करत ज्या बाबूशाह यांनी अगदी क्रिकेटची मैदानं गाजवली, आयकॉन लेवलचे जे काही मोठे खेळाडू त्यांच्या क्रिकेटची खेळी त्यांच्या शब्दांमधून अगदी हिंदी भाषेमधून त्यांनी अप्रतिम दर्जामध्ये रंगवली. या दोनही माझ्या साथी समालोचकांना मी एकदा माझा नमस्कार करतो. आणि या मैदानावरती डीजे मॅडी, आपले कामोठेचे डीजे मॅडी, आपणास विनंती आहे. सुशांत पाटील सर आपणास बोलावत आहेत, आपण या. तर मित्रांनो, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरा थरार निशांत 11 दादरपाडा विपक्ष सार्थक 11 जी. आणि निशांत 11 दादरपाडा संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना मात्र त्या ठिकाणी 27 धावा फक्त 24 चेंडूंमध्ये कुठून काढल्या गेल्यात. आणि इथे जिंकण्यासाठी सार्थक 11 जी संघाला मात्र 24 चेंडूमध्ये 28 धावांची गरज असणार आहे. आपण समोरच्या टीममध्ये पाहिलं तर केतन म्हात्रे हा आपल्याला आणि आकाश जहांगीर हे दोन खेळाडू आपल्याला आयकॉन म्हणून पाहायला मिळतात सार्थक 11 जुई संघाकडून. आणि धावा जर पाहिल्या तर या धावफलकावरती अतिशय कमी धावा पाहायला मिळतात. परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे तोपर्यंत क्रिकेटच्या खेळाचा वैशिष्ट्य कुणालाही सांगता येत नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तर मित्रांनो, निशांत 11 दादरपाडा संघाकडून प्रथम षटक टाकण्यासाठी तर आदरणीय श्री गोपीनाथ शेठ भगत यांना विनंती असेल की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा. आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्यामुळे आयोजन कमिटीकडनं आपलं खूप असे स्वागत. आपण पाहतोय स्वातंत्र्यवीर चषक गोलंदाजी मार्कवरती करण मडवी तयार होते. आकाश जहांगीर ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल, नॉन स्ट्राईक अतुल म्हात्रे. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय, वन बाउन्स, चेंडू जाईल सीमारेषा पार. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतंय आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून कुठल्याही प्रकारचा पाठिंबा पाहायला मिळत नाही. 4 धावांसाठी मात्र इथं सार्थक 11 जुई संघाचं खातं उघडलं जातंय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. हे स्वातंत्र्यवीर चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि आपण पाहतोय मेन आयोजक परेश म्हात्रे आणि आपले सुशांत पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, फुल टोल मैदानाच्या बाहेर. 2 चेंडू 10 धावा. इरादे स्पष्ट. आकाश जहांगीर आल्यासरची 2 चेंडूंवरती मोठा फटका, मोठा प्रहार, घणाघाती प्रहार करताना पाहायला मिळतो. लवकरात लवकर सामना संपवण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश जहांगीर पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र आकाश जहांगीरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. तिसऱ्या चेंडूवरती गोलंदाज करण मडवीला मिळते सफलता आणि मोठा मासा गळाला लागतोय आकाश जहांगीरच्या रूपानं. 3 चेंडू 10 धावा, 1 विकेटचं पतन. आता वारंवार आपण सार्थक 11 जुई संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला जी सलामीची जोडी आपल्याला इंटर कॉलनी पाहायला मिळते ते म्हणजे मकरंद भगत आणि अतुल म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असते. आता आयकॉन बाद झाल्यानंतर ती जागा भरून काढण्यासाठी मकू भगत मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. कामोडेच्या क्रिकेटमधली हे उगवते 2 सितारे. खूप चांगले क्रिकेट आतापर्यंत यांच्या माध्यमातून खेळण्यात आले, ते खेळले गेले. आणि आयोजन कमिटीकडून एक निर्णय कळवण्यात येतो की हायेस्ट स्कोर जो असेल ना त्या हायेस्ट स्कोरवरती बाय दिला जाईल. या ठिकाणी लोअर स्कोरला मात्र बाय दिला जाणार नाही. मकू भगत इथे थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. अगदी मैदानावरती थोडासा अडथळा पाहायला मिळतो तोपर्यंत 1 धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. अतिशय वेगानं या 2 धावा पूर्ण केल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये चित्त्याची चपळाई आणि हरणाचा वेग धारण करून अतुल म्हात्रे आणि मक्कू भगत हे 2 खेळाडू या 2 धावा पूर्ण करतात. धावफलक जाऊन पोहोचेल 12 या अंकावरती.
आता मात्र पॉइंटच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू जाईल सीमारेषा पार आणि या षटकातील दुसरा षटकार पाहायला मिळतोय. तो आलाय कुणाच्या बॅटमधून तर नक्कीच मक्कू भगत. मी बोललो होतो की अतुल म्हात्रे आणि मक्कू भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असली की सार्थक 11 जुईची टीम मात्र सुटकेचा निश्वास सोडत असते. तो निश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल जय हनुमान मोठा खांदा टीम कॅप्टन टॉस साठी यायचे. दरम्यान स्क्वेअर लेगच्या दिशेने हलक्या हाताने फुल केले. स्वतः चित्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते आणि 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता उर्वरित 18 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 18 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. 28 धावांचा पाठलाग करत असताना पहिलंच षटक मात्र त्या ठिकाणी इरादे स्पष्ट करत करण मडवीवरती अगदी आक्रमण चढवलं गेलं आणि करण मडवी या खेळाडूला पण आपण पाहिलं तर एक या रायगड क्रिकेटमध्ये आयकॉन म्हणून नावाजलेला हा खेळाडू अगदी टेनिस क्रिकेट स्पर्धा असोत किंवा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असोत या खेळाडूने त्याच्या खेळाची छाप मात्र सर्वत्र सोडली आहे. एखाद दिवस असेल एखाद्या दिवसामध्ये ज्या दुसऱ्या षटकामध्ये यश पाटील थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जाईल. 1 बाउन्स आणि 4 धावांसाठी चेंडू जाईल. मला वाटतं आता फक्त सामन्यामध्ये औपचारिकता पाहायला मिळते. दरम्यान मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूची लाईन आणि लेंथ आपल्याला योग्य ठिकाणी टप्पा पाहायला मिळतोय आणि तिथून सर्व यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल. अक्षय पवार पाहायला मिळतील यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये. इथे मात्र मोठा पटका खेळला. झेल होण्याची संधी क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड नसणार आहे आणि तिथे 1 बाउन्स चेंडू मात्र सीमारेषा पार जाणार आहे. आता मात्र फक्त औपचारिकता आणि औपचारिकता पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा प्रयत्न मात्र तिथं निशांत 11 दादरपाडा संघाकडनं विजयासाठी पाहायला मिळत नाही. एका बाजूने मॅच मात्र झुकताना पाहायला मिळते आपल्या सार्थक 11 जुई संघाकडे आणि आता मला वाटतं फक्त 2 धावांची गरज, एका धावेची गरज विजयासाठी असणार आहे. इट्स वाईट +4 म्हणजे 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून मात्र सार्थक 11 जुई संघ विजयी होते. निशांत 11 दादरपाडा संघ मात्र या स्पर्धेमधून इथेच थांबतोय. वेलडन सार्थक 11 जुई संघ अगदी थोड्या वेळामध्ये ही मॅच जिंकून मला वाटलं होतं केतन म्हात्रे यांची मॅच पाहायला